नमस्कार मित्रांनो, जय भीम. मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, सल्ला ऐकू नये. दुसऱ्या भाषेत जर मला सांगायचं झालं तर सल्लागाराचं बिलकुल ऐकू नये, असं आपलं कॅप्शन आहे. मनात प्रश्न निर्माण झालाच असेल, कोणाचा सल्ला, कोणता सल्ला, कोण देतंय आणि कोण म्हणतंय आणि का म्हणतंय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओत बघायची, तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. मित्रांनो, हे जे आहे की सल्ला ऐकू नये. 25 नोव्हेंबर 2023ला मुंबई येथे असलेल्या शिवाजी पार्क या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांनी संविधान के सम्मान में या मथळ्याखाली किंवा 26 नोव्हेंबर 1949ला जे संविधान आपल्या भारत देशाला अर्पण झालं, याचा सन्मान म्हणून मुंबई येथे शिवाजी पार्कवर मोठ्या सभेचं आयोजन केलं. आणि या सभेच्या आयोजनामध्ये सल्ला ऐकू नये असं म्हटलं. आता कोणाचा सल्ला ऐकू नये, तर सल्लागाराचा सल्ला ऐकू नये असं बाळासाहेबांनी या भाषणामध्ये म्हटले. कोणाला म्हटले, तर महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, यांना उद्देशून हा शब्द वापरलाय. का वापरलाय मित्रांनो? आणि त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की सोनिया गांधी सारखी चूक तुम्ही करू नका. आता सोनिया गांधींनी काय चूक केली, तर सोनिया गांधींनी सुद्धा एका माणसाचा सल्ला ऐकला. मग तो माणूस कोण आहे, तो पडद्याच्या मागे आहे. सोनिया गांधींचा सल्लागार आहे. कधी ऐकला, तर मित्रांनो, गुजरातचं जे इलेक्शन होतं 2009चं, या इलेक्शनमध्ये काँग्रेसचं सरकार गुजरातमध्ये येणार कोणत्याही परिस्थितीमध्ये, अशी परिस्थिती असताना सोनिया गांधींनी त्या सभेमध्ये एक शब्द प्रयोग केला आणि तो शब्द प्रयोग होता पाऊंड ऑफ फ्लेक्स. आता पाऊंड ऑफ फ्लेक्सचा हिंदी अर्थ असा होतो मौत का सौदागर. आणि मौत का सौदागर म्हणजे काय, तर मित्रांनो, हे कुठून आलंय, तर हे एक इंग्लिश नाटककार आहे, कवी आहे. तो 16व्या शतकात होऊन गेलाय आणि त्याचं नाटक जे आहे दी मर्चंट ऑफ व्हेनिस, या नाटकामधला हा संवाद आहे किंवा हा शब्दप्रयोग आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हण म्हणतो ना, आयडम्स, तशा पद्धतीनं हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आणि पाऊंड ऑफ फ्लेक्स म्हणजे काय, तर पाऊंड काय, वजन, मास, 1 किलो मास, असा त्याचा अर्थ आहे. आणि तो याच्यासाठी वापरला की जो कर्जदार असतो, आपण एखाद्या माणसाकडून जो कर्ज घेतलं, तर तो कर्ज माणूस कसा देतो, आपल्याला व्याजाने देतो, कारण तो सावकार आहे. मग जो माणूस कर्ज घेतो त्याची पिळवणूक सावकारांनी केली जाते आणि कर्ज घेतलेला माणूस कर्ज फेडू शकत नाही, कारण काही माणसं व्याज लावतात, त्या व्याजावर व्याज लावतात, ते चक्रव्याढ व्याज. आणि त्याच्या बदल्यामध्ये जर तो माणूस कर्जच फेडू शकला नाही, तर त्याची जमीन असेल, त्याचं घर असेल, त्याची गाडी असेल, काहीतरी त्या बदल्यात लिहून घेतलं जातं. म्हणजे काय, की आपण असं म्हणतो की त्या माणसाच्या मांसाचे लचके तोडतायत, म्हणजे त्याला अतोनांत छळतायत. अशा पद्धतीचा हा संदर्भ या शेक्सपियरच्या नाटकामधला संदर्भ आहे. आणि तो शब्द जो आहे पाऊंड ऑफ फ्लेक्स, हा सोनिया गांधींना 2009च्या इलेक्शनमध्ये त्यांच्या सल्लागाराने तिथे भाषणामध्ये वापरायला सांगितला. आणि त्याचा परिणाम असा झाला, काँग्रेसचं सरकार येणार होतं, ते सरकार गेलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. असं का झालं असेल, तर हा जो काही शब्द प्रयोग आहे पाऊंड ऑफ फ्लेक्स किंवा मौत का सौदागर, असं जे काही त्या शब्दाचा अर्थ निघाला, म्हणजे हिंदीमध्ये अर्थ निघाला, तो अर्थ जात होता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे. कारण काय, तर 2004ला जे गोध्रा हत्याकांड झालं, या हत्याकांडामध्ये जी काही रेल्वे पेटवली गेली, त्याच्यामध्ये जे काही लाखो मुसलमान मारले गेले, त्याचा संदर्भ या पाऊंड ऑफ फ्लेक्स किंवा माणसांचे अतोनात छळ, हाल, याशी संदर्भ लागत होता. आणि म्हणून तेथील लोकांनी, म्हणजे गुजरातच्या लोकांनी असा विचार केला की जर काँग्रेस पक्ष आपल्या ह्या दोन माणसांना, म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा, हे गुजराती आहे,
जर हे असं म्हणत असतील मोदका सौदागर म्हणजे 2004ला जे काही झालं त्या संदर्भात सगळा ब्लेम या दोघांवर जातोय किंवा दोघांवर आरोप आहे आणि म्हणून तेथली सरकार गेलं आणि ते सरकार गेल्यामुळं येणारं सरकार गेलं का गेलं तर जो सल्लागार होता त्याने चुकीचा सल्ला दिला आणि सोनिया गांधींच्या लक्षात नाही आलं आणि सोनिया गांधींनी जर तो शब्दप्रयोग नसता केला तर 2009ला ते त्या ठिकाणी सरकार आलं असतं परंतु एका शब्दामुळं तेथील लोकांवर त्याचा परिणाम झाला आणि तेथील काँग्रेसचं सरकार येता येता गेलं मग जो सल्ला देणारा माणूस हा खरंच काँग्रेसच्या मताचा होता काँग्रेसच्या बाजूने होता की शरीराने काँग्रेसमध्ये आणि मनाने मात्र भारतीय जनता पार्टीकडे होता म्हणजे सोनिया गांधीला जो काही शब्दप्रयोग करणारा जो सल्लागार होता सल्ला सांगणारा की हा शब्दप्रयोग वापरा तो खरंच त्याने चांगल्या मताने दिला होता की चुकीच्या पद्धतीने गाईड केला होता मग तो माणूस कोणीही असेल आणि तो शब्दप्रयोग बाळासाहेब आंबेडकरांनी या सभेमध्ये वापरला त्याचं कारण असं की जे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन चालवले या आंदोलनामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटलांना काही लोक सल्ले देत आहेत मग ते सल्ले देणारी माणसं मराठा आंदोलनाच्या समर्थनार्थ आहेत किंवा मराठा आंदोलनाला सपोर्ट होईल अशा बाजूची आहेत मित्रांनो काही मंडळी मराठाला आरक्षण मिळू नये यासाठी विरोधात उभी राहिली आहेत आता छगन भुजबळ झालं किंवा शेंडगे झालं ही मंडळी तर त्यांना आरक्षण मिळू नये मराठ्यांना आमच्या याच्यामध्ये येऊ नका याच्यासाठी विरोधात उभी राहिली काही मंडळी मराठ्यांच्या बाजूनी आहेत परंतु जी विरोधात राहिली ती तर समोर दिसत आहेत की आता ही विरोधक आहेत पण जी बरोबर आहेत ती खरंच त्यांच्या बरोबर आहेत का बरं एवढेच नाही तर काही मंडळी काहीच बोलत नाहीयेत फक्त वेट अँड वॉच करतायत म्हणजे संधीची वाट पाहतायत काय संधीची वाट पाहतायत मग जी मंडळी अशी असतील त्यांना कसं ओळखायचं कारण सोनिया गांधीला तिकडे जर झालं की आपल्याच म्हणजे काँग्रेसमधल्याच सल्लागाराच्या एका शब्दामुळे सरकार गेलं 5 वर्षाचं तसं जर मनोज जरांगे पाटील एखाद्याचा सल्ला ऐकत असतील आणि तो सल्ला कोण देतंय पडद्यामागे आहे ती मंडळी महाराष्ट्रामध्ये बरीच कुजबूज चालू आहे की मनोज जरांगे पाटील हे जे काही आंदोलन चालवत आहेत या आंदोलनाला पैसा कुठून येतोय एवढ्या गाड्या कुठून येत आहेत 100 JCB मधून फुलं काय उधळली जात आहेत पैसा नेमका कोणाचा आहे यांचे सल्लागार कोण आहेत अशी कुजबूज चालू आहे पण तो माणूस कोणता आणि मग बाळासाहेब आंबेडकर जे आहेत हे चाणक्य माणूस आहे मुत्सद्दी माणूस आहे म्हणून यांनी त्या ठिकाणी जे सोनिया गांधीने चूक केली आपला सल्लागाराचं ऐकलं आणि तिथे येणारं सरकार गेलं तसं मनोज जरांगे पाटील कोणाचं तरी ऐकतायत असंही त्यांचं मत आहे आणि ते जे काही सल्ला देणारी माणसं आहेत ते असं म्हणतायत जरांगे पाटलांना सुद्धा असणारा माझा तोच सल्ला आहे जो सोनिया गांधींनी चूक केली कृपा करून तुम्ही चूक करू नका सल्लागाराचं बिलकुल ऐकू नका काका तुम्हाला सांगितलं सल्लागाराने तिथे असताना की बाबा घोडे पाठीमागे राहिले आणि गाढवं पुढे गेली इथे कोण घोडे नाही इथे कोण गाढवही नाही या देशामध्ये माणसं आहेत जरांगे पाटलांना सांगतायत की तुमच्या बरोबर जे काही असतील तुम्हाला जो सल्ला देत असतील तो सल्ला चांगला वाईट हे पहिलं तुम्हाला 100 वेळा विचार करावा लागेल कारण एखाद्या टीमचा म्होरक्या किंवा लीडर जो बोलतो त्याची बातमी होते मित्रांनो देशामध्ये आज जर पंतप्रधान काही बोलत असतील म्हणजे महत्वाचा माणूस जो असतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काही जरी बोलले तरी त्याची बातमी होऊ शकते तसं आज मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा फोकस त्यांच्याकडे आहे म्हणजे ते जर एखादी गोष्ट चुकीची थोडी जरी बोलले त्यांनी एक मध्ये वक्तव्य केलंच होतं 2 दिवसापासून म्हणजे कालपासून मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की ज्यांची लायकी नाही त्यांना त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायला होतं अशा प्रकारची भाषा योग्य आहे आरक्षणाच्या बाबतीत म्हणण्याचं पॉलिटिकल बोलतोय की सामाजिक बोलतोय हे ह्याचं तुम्ही विचारलं का त्याची भाषणं सगळी पॉलिटिकल भाषा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्या पॉलिटिकल भाषणामध्ये असताना तो त्याच्याच समाजाला शिव्या देतोय म्हणजे आज सत्ता कोणाकडे आहे तर मराठा समाजाकडे आहे
आणि मराठा समाज जो सत्तेवरती बसलेला आहे तो म्हणतो त्याचीच लायकी नाही, आता त्याच्याच हाताखाली आम्हाला करावं लागतंय. बाळासाहेबांनी या भर सभेमधून मनोज जरांगे पाटलांना सांगितले की जर असं कोणी म्हणत असेल तर ते तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कारण एखादा शब्द किंवा एखादी गोष्ट जर तुम्ही बोलत असाल आणि तुम्ही कधी बोलणार आहात तर काही लोक जी आहेत रील स्टार असतील. मित्रांनो, पाठीमागे जे मी व्हिडिओ बनवला होता की एक मूर्ख महाराज, त्या महाराजांनी काय सांगितलं, आरक्षणामुळे काय झालं, म्हशीकडचे नोकरीवर गेले, नोकरीकडचे म्हशीवर आले. आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी गावासाठी नाही लागत. खानदानी पाटील लोक आहे आम्ही. कोणी मित्रांनो, दुसऱ्या जर एक दोन लेडीज बघा तुम्ही, त्या काय बोलतायत, भिकाऱ्यासारखे आरक्षण मागतात. अरे भिकारी आम्ही नाही, भिकारी तुम्ही आहे. फुकटच्या वह्या पुस्तकं फुकटच्या फीस भरून सुद्धा तुमच्या वरती येत नाही. 54, 35, 36 अशी टक्केवारी पडतात. आम्ही विकत घेऊन पैसे भरून कर्ज काढून आम्ही फीस भरून आम्ही वह्या पुस्तकं विकत घेऊन सुद्धा आमच्या लेकराला 94 आणि 95% असतात. हे आमच्या आरक्षणामुळे दुर्दैव आहे का आमचे पोरं आज घरी बसलेले. आणि 2 रुपये गहू आणि 2 रुपये तांदळासाठी नाही मागत साहेब आरक्षण. पण वाघाच्या शर्यतीत आहेत ना, कुत्री पुढे नाचायला लागली म्हणून मागतोय. आम्हाला 80-90% मार्क्स असतात तरी आम्हाला आरक्षणामुळं आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतोय. म्हणजे ज्याला 40-50% मार्क्स आहेत ते पुढे जात आहेत त्यांना आम्ही मागं राहतोय. म्हणजे वाघाच्या शर्यतीमध्ये कुत्रे नाचतायत म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, गव्हा तांदळासाठी नाहीये. म्हणजे जगण्यासाठी आरक्षण नाही पाहिजे यांना, तरी कोणीतरी काही करतं म्हणून पाहिजे. आता ही विरोधी भूमिका आहे, समाजाची विरोधी भूमिका आहे. दुसरी एक लेडीज काय म्हणते की आम्हाला कोणी लोक असं म्हणतात की तुम्ही कशाला भीक मागताय, तर भिकाऱ्यांनो तुम्ही भिकारी आहात आणि तुम्हाला वह्या फुकट, पुस्तकं फुकट. वह्या पुस्तकं फुकट कोणाला मिळतात, तर SC कॅटेगरीच्या लोकांना. आणि मग त्यांना फुकट मिळते, मग यांचं काय जातंय त्याच्यामध्ये, सरकार यांना फुकट देतंय ना. आणि जर सरकार या SC कॅटेगरीच्या लोकांना जर फुकट वह्या पुस्तकं देत असेल तर त्याचा परिणाम यांच्यावर काय होणार आहे. आणि ह्या लेडीजनी किंवा ह्या ज्या काही मुली आहेत यांनी लक्षात घ्यावं, जे आता आरक्षणाची कॅटेगरी आहे, SC कॅटेगरीच्या मुलांची कॉम्पिटिशन SC कॅटेगरीची असते. मराठ्यांची मुलं जी असतात त्यांची कॉम्पिटिशन मराठ्यांच्या मुलाशी. जरी तुमच्या मुलांना 100% मार्क्स पडत असले, तुमच्या मुलांना 95% मार्क्स पडत असले, पण तुमच्या मुलांचे कॉम्पिटिशन तुम्ही मराठाच मुलांशी ठेवू शकताय, SC कॅटेगरीच्या मुलाशी ठेवत नाहीये. पण तुमचे हे का लक्षात येत नाहीये. आणि ज्यांना आरक्षण मिळाले तुम्हाला त्या लोकांना जर तुम्ही बोलत असाल तर हे जर लोक उद्याच्याला मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर चुकीच्या पद्धतीने पुढे यायला लागली किंवा त्या लोकांना जर टोचून तुम्ही बोलत असाल आणि ते तुमच्या विरोधात उभे राहायला लागली तर मग मात्र प्रॉब्लेम तयार होईल आणि मराठा आरक्षणाला एक वेगळी दिशा मिळेल. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर असं सांगतायत की ही जी काही रील स्टार मंडळी सुद्धा आहेत ही खरंच मराठ्यांना आरक्षण मिळावं त्याच्या समर्थनार्थ आहेत की तुमच्याबरोबर असणारी मंडळीच विरोधात आहेत तुमच्या. म्हणजे शरीराने तुमच्या बरोबर आणि मनाने दुसरीकडे आहेत का. किंवा दुसऱ्या हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, मुंह में राम अनु बगल में छुरी. म्हणजे तुमच्याबरोबर असणारी मंडळी तुमच्या समर्थनार्थ खरंच मनापासून आहेत का तुम्हाला जे काही गाईड करणारी मंडळी आहेत ती दुसऱ्या समाजाबद्दल भडकवण्याचं काम करतायत आणि मराठा आरक्षणचा जो मुद्दा चाललाय किंवा जे काही आंदोलन चाललंय याला भडकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून बाळासाहेब आंबेडकर जरांगे पाटलांना त्या गोष्टीची आठवण करून देत आहेत. सोनिया गांधींच्या एका शब्दामुळं 5 वर्षाचं त्यांचं तिथलं सरकार गेलं आणि तो शब्द कुठला तर शेक्सपियरच्या नाटकामधला शब्द आणि तो शब्द प्रयोग सांगून जरांगे पाटलांना सांगण्याचा किंवा त्यांना सौम्य भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत. असे जे कोणी रील स्टार वगैरे असतील किंवा असे जे काही कोणी महाराज असतील की ज्यांना आरक्षण कशाबळ खातात किंवा आरक्षणाचा मतलब काय हेच जर कळत नसेल तर अशा माणसाने बोलू नये. आणि आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बाळासाहेब असं सांगतायत, पाटलांना सुद्धा असणारा माझा तोच सल्ला आहे, जो सोनिया गांधींनी चूक केली कृपा करून तुम्ही चूक करू नका, सल्लागाराचं बिलकुल ऐकू नका. काका तुम्हाला सांगितलं सल्लागाराने तिथे असताना की बाबा घोडे पाठीमागे राहिले आणि गाढवं पुढे गेली. इथे कोण घोडे नाही, इथे कोण गाढवही नाहीयेत.
या देशामध्ये माणसं आहेत. पाहिजे आणि दुसऱ्या समाजाला कुठेतरी बोचणे लागेल किंवा कोणातरी टीका होईल असं कोणी वागू नये. आणि मनोज जरांगे पाटील जर असं एखाद्या वेळेस ही मंडळी जे काही बोलतायत असंच बोलायला गेली तर त्याचा विपरीत परिणाम समाजावर होऊ शकतो. आणि आज जर काही लोक मराठा आरक्षणाला जसा विरोध करायला लागले तसं जर बाकीच्या लोकांना तुम्ही असं बोलत असाल, हे रील स्टार वगैरे, आणि ते स्वतःची आपली बुद्धी किती कमकुवत आहेत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी जे बाळासाहेबांनी मराठ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु गाईड करणारी माणसं चांगल्या पद्धतीने करतायत का चुकीच्या पद्धतीने करतायत, त्यांचा हेतू चांगला की वाईट, जसं सोनिया गांधीला सल्ला देणाऱ्या माणसाच्या एका शब्दामुळं सरकार गेलं, तसं जर इथं जरांगे पाटलाच्या तोंडून एखादा शब्द गेला किंवा त्यांना गाईड करणारी माणसं जर चुकीच्या पद्धतीने करत असतील तर ते मात्र चुकीचं होईल आणि ह्या आंदोलनाला वेगळी दिशा मिळेल किंवा आंदोलन भरकटलं जाईल. म्हणून बाळासाहेब सूचक वक्तव्य करून मनोज जरांगे पाटलांना हा सल्ला देत आहेत की सल्ला ऐकू नये. म्हणजे सल्ला देणाऱ्याचा सल्ला ऐकू नये. तो जर चांगला सल्ला देत असेल तर तो आपला आहे किंवा आपल्या आंदोलनातला माणूस फायदेशीर असेल तरच ऐकावा, अन्यथा त्याचा परिणाम विपरीत होईल हा अर्थ बाळासाहेबांना सांगायचा आहे. आणि यामधून सर्व माणसांना ते एवढंच सुचवू इच्छितात की रील स्टार असतील, महाराज असतील किंवा जे विचारवंत असतील, समाजातले नेते मंडळी असतील, हे जर आरक्षणाबद्दल त्यांना माहीत असेल तर त्यांनी बोलावं, अन्यथा बोलू नये. कारण त्यामधून समाजामध्ये दुही निर्माण होणार नाही याचा एवढाच अर्थ घ्यायचा आहे. मित्रांनो, असं माझं मत आहे. हे जर माझं मत तुम्हाला पटत असेल किंवा तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.